शिवलीलामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा त्रिशूलपाणी पंचभक्त्रा अर्धनारी नटेश्वरा श्री शंकरा नीलकंठा भस्मोद्धूलना त्रिनयना कर्पूर गौरा नागभूषणा गजाश जनका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिधे. तू आदि मध्यांतर रहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ विश्वंभर जगद्गुरु. तू नाम गुणातीत असून स्वेच्छे मायेसी आश्रय होन नाना रूप नानाभिधान क्रीडार्थ होसी सर्वेशा. सत्वरजतम हे गुणत्रय तुची नटलासी निसंशय स्थिर चरात्मक भूतमय त्वद्रूपची आहे वा. तू ब्रह्मांड आदि कारण विश्वसूत्र तव अधीन जैसे हालविसी स्वेच्छे करुण तैसे संपूर्ण नाचता. तुझ्या इच्छे वाचुनी काहीच नोहे जीवांचे नी ऐसे जाणून अंतःकरणी तुझ शरण विगती जे. तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करुणी साचार भवाब्धीतुनी नेऊनी पार स्वपदी स्थिर स्थापिसी. ऐसा तुझा अद्भुत महिमा न कळे त्याची कवना सीमा म्हणून केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा. तरी दयाब्धे मज पामरा न्यावे भवाब्धी पैल पारा. तुझ वाचुनी कोण दातारा अनाथासी उद्धरील. असो आता बहुबी नविनी आधी पूर्वी मनाची धनी तद्गुण प्राकृतवाणी कीजे ऐसी असिक जी. तुझ्या कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेदव्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे. परी माझ्या मनाची तृप्ती झाली नाही बा पशुपती म्हणून अनिक हृदय स्फूर्ती देऊनी कथा वर्णवी पा. तू शंकर होता प्रसन्न हाता येते सर्व त्रिभुवन महाराज तू भक्ता लागून वर प्रदाने तोषविसी. तुझ श्री शंकरा समान वरदाना शक्त नसे कोण. तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णू हे लाजती. काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता. देवनिया रावण भक्ता आत्मलिंग ओपिलेसी. देवीच दैतेंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासुर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार्य वर दिलेसी. तू अत्यंत भोळा भगवान कपटीही करिता तव सेवन. देवनी इच्छित वरदान आनंद विसी सेवका. असो एका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव. हृदय प्रगटनी दयार्णव स्फूर्ती देत उत्तम. हरे ह्या कलयुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी. श्रुती स्मृती पुराणोक्त सारी कर्मे बुडविते जाहले. जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले. तेने योगे वर्ण सगळे भुलूनी गेले साचार. ते देखुनी म्या सत्वर तन्मद खंडना लागी भुवर. शंकर नामे अतिसुंदर जो अवतार धरिला. ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी न कळे पवित्र. तरी तो प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा. ऐसी शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणा. एकीकडे ठेवून जाण जगत गुरु चरित्र वर्णितो. तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध रहा हो श्रवणार्थ. जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत भंगती. कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने जी महादादिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचिली. येच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग यजु साम अथर्णव हे 4 वेद जाहले. परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होत सर्वांसी. म्हणून परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट व्हावया लागुनी पाणिन्यादी रूपे अवतरुणी. व्याकरणादी षटशास्त्रे झणी करिता झाला परमात्मा. आणि मन्वादिक स्मृती करिता झाला तो विंशती. तद्ध्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळी मानव समस्त. अल्पायु मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ. म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास नोही कदापि. तेनी ते सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी जन्म मरणादी तीव्र दुःखाने तडपताची निश्चये. ऐसे पूर्वी नारायणे जाणून मग दयार्द्रपणे कलिजनांच्या उद्धाराकारणे व्यासावतार धरिला. आणि त्या व्यासरूपी चांग 4 वेदांचे करुणी विभाग. वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचिले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्राह्म्य अग्नि भविष्य वराह कूर्म मत्स्य लिंग ब्रह्म वैवर्त स्कंद वामन आणि गरुड. देवीचा 18वे ब्रह्मांड ऐसी 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचिले. मग मेदिनी एक ब्राह्मण
व्यासकृत विभागातून यथामती ऐकैक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण परिपुढे कलीच्या योगे करुण संकट दारुण पातले वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयांचा दुरची त्याग करुणी पाखंड बौद्ध मते निषेधिनी वर्तू लागले सकळीक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि शंकर या सर्व जातीचे नारी नर अधर्मी वर्तू लागले सकळ मेदिनी वरुती बौद्ध धर्म पसरला अति देव ग्राम देवतांप्रती भ्रमू लागले जैन शास्त्रे वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपत श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पैल लोपले अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण तरी मंडळ मिश्र नामे करून एक जैन उद्भवला तो केवळ बुद्धीचा सागर देवगुरु परी वक्ता चतुर जयाच्या विद्येची साचार शुकही सरी न पावे तिने स्वय अति दारुण करुणी अपयानुष्ठान सरस्वती आणि कृशान प्रसन्न करून घेतली अग्नी माझी हवन करुणी कल्पिले काढी कुंडातुनी याचक जनाची इच्छा झनी तृप्त करी सर्वला जैसा पूर्वी रावण सुत महापराक्रमी इंद्रजित हवन करुणी अश्वासहित रथ काढिता जाहला तैसा तो मंडन मिश्र अय्या अग्नित हवन करुणिया त्यातून पितांबराधिक वस्तूच्या या काढितसे यथेच्छ विद्या पाहता अति प्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करील अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचे न वदवे शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानिती धाक बहुत वाद विवाद करिता समस्त खंडित होत तत्क्षणी स्वय नवी शास्त्रे करुणी पंडिता जिंकितया चेनी कोणी न टिकती समास्थानी मुखा गवसनी घालित मोठे मोठे पंडित सगळे वाद विवाद करिता थकले सकळ सृष्टी ते जिंकिले आपल्या शास्त्री अय्याने श्रुती स्मृत्युक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दावणी सवेग आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापन केली दुष्टाने आणि चारी वर्ण 18 याती यांच्या मतिभ्रष्ट होणी अति ग्रामदैवते आपल्या हाती आपल्या शास्त्रे स्थापिली पूर्वशास्त्रे पडिली एकीकडे जैन स्वशास्त्रे केले उघडे तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही आणि आमचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहुसुगम ऐसे म्हणून सर्वजन परम अंतरे खिन्न झाले मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यांचे टाकून तत्काळ चारी वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म अहो त्या मंडन मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न म्हणून त्याच्या जीवाग्री बैसून बोलिल्या वचना सत्य करी आणि सदा होऊन अंकित तया अय्याच्या घरी राबत मद्यपान करून सतत अनाचार वाढवितो नित्य प्रातकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा ऐसा तो अय्या त्रिकाल जाना सरस्वतीच्या करुणी पूजना प्रसाद म्हणून मद्यपाना करीत असे यथेष्ट नाही आचारणा विचार कर्म भ्रष्ट पाखंडी थोर आपला शास्त्र धर्म साचार सर्वस्थळी स्थापित असे सर्व जनांशी शिष्य करून स्वयंतयांचा गुरु होऊन श्रुती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचार निधी कवनासी ऐसा अनर्थ करिता फार भूमिसी होऊन अति भार रात्रंदिवस ती अनिवार्य दुःखाश्रू टाकू लागली देव ब्राह्मण साधू संत दुःखे पळती अहोरात काही काय भृत समस्त श्रुत जाहले शंकरासी तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवून वर्तती की जैन धर्मी सकळही भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार तरी आता मी अवतरुणी शंकर जैन धर्म उच्छेदितो ऐसे कोपे बोलणी शिव जो अनाथनाथ कृपाणव पुराण पुरुष महादेव भाललोचन जगदात्मा जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुरवर दायक त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती तिने तात्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र तेथे विप्रकुळा माझी सत्वर घेतला अवतार नर रूपे तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला सुपूर्ण दशा दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी ऐसी शुभचिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर मुनी जाणून समाचार निर्मळ क्षेत्री पातले आणि जाऊन या विप्रसदनी बालजातक वर्तवूनी शंकराचार्य ऐसे तत्क्षणी नाम ठेविते जाहले आता ह्या नामासी काय कारण की शम म्हणजे सुकल्याण कृय धातूचा अर्थ करण आणि आचार्य म्हणजे सद्गुरु ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ आणि हा सदुपदेश यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणारा असे निश्चय
अथवा संकल छेदावया अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेविते जाहले. असो ऐशा तो कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर. शंकराचार्य नामे भूवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून अल्पवयांतची संन्यास ग्रहण करिता झाला मातृ आज्ञे. मग सवे घेऊन शिष्य मंडळी तीर्थयात्रार्थ भूमंडळी फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखील सर्वत्र. देशोदेशीचे निखिल जन शंकराचार्याचा करीत अपमान. सकळ जनांचे लागळे ध्यान जैन शास्त्रा कळे पा. असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यासहित एके दिवशी ग्रामात चाललेले भिक्षार्थ घरोघरी भिक्षा याचित येऊन कासाराच्या आळीत दयाजवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैनते. आणि म्हणती भिक्षा कैची येथ काचरसा आहे कढईत. पाहिजे तरी हा समस्त भिक्षेयागी समर्पितो. तै स्वामी म्हणती कासाराम प्रती तुमची आहे जैन याती. तरी अन्य भिक्षा न घेऊ इच्छिती काचरसची आम्हा द्या. ऐसे तया प्रती सांगुनी स्वामी म्हणती शिष्या लागुनी तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करून काचरस प्राशिजे. ऐसे स्वामींचे ऐकुनी वचन भिवनी सगळं शिष्यजन म्हणती वाचलं तरी या समान बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्तकांचा रस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास. ज्याचे त्यानीची घ्यावे विष आम्हा न लगे सेवा ही. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वय ओंजळ करून म्हणे ती ओता काचरस. अहो पूर्वी समुद्र मंथन काळी कालकूट विष ज्वाळामाळी प्रकटला येऊन त्याजवळी स्वय प्राशिता झाला जो. तुची तो शंकराचार्य भगवान तया सिकाय काचरस कठीण. कल्पांतीच्या कृशानु लागून गेल जान क्षणार्धे. असो मग ते दुष्ट कासार तो तप्त कांचन रस प्रखर. आचार्यांच्या उंजळी सत्वर ओती ते झाले भिक्षेसी. जया रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता. जळून जाईल भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत. तरी तो जगद्गुरु भगवान अति शीतळ मधुर जीवन. प्यावे तैसे त्या रसा तत्क्षण प्राशिता झाला साचार. ऐसे तयाचे पाहुणी साहस कासारांचे दचकले मानस. म्हणती हा पै पुराण पुरुष धर्म स्थापनार्थ अवतरला. अहो पाहता ज्या रसाप्रती आमचे नेत्र गरगरा फिरती. तो रस प्याला स्वय निगुती धन्यमूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कासारासी बोलून घट्ट धरिले स्वामींचे चरण. मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले. आणि स्वकीय शिष्यमुखेसी निरोप पेले मंडळ मिश्रासी. की तुम्ही भेटून आम्हाशी शास्त्र विवाद कीजिये. वादी स्वमत शास्त्र वैभवे आम्हा लागी त्वा जिंकावे अथवा आम्ही पराभवावे. सद्धर्म शास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्याचा निरोप ऐकून तो महागर्व कूप. मंडन मिश्र आगळे अमुप बोलता झाला अभिमानी. अरे आजपर्यंत बहुत पंडित वादार्थ आले मी म्हणत. परी ते म्या जिंकिले समस्त आमच्या जैन शास्त्रेसी. आता हा येऊनी संन्यासी सांगून पाठवितो आम्हासी. तरी मी आजी जिंकिन यासी सरस्वतीचे प्रसादे. ऐसे गर्वे बोलत वचन सरस्वतीचे करुणी ध्यान. तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जाऊनी भेटला तात्काळ. ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसेच न चंडांश. दोघांचेही पराक्रम विशेष समान निर्धारे. दोघेही बोलती एकमेकांशी सभा करावी आजीचे दिवशी. वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा व्हावी सविस्तर. पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून अर्थ विवरावा संपूर्ण. ज्यासी अर्थ न होय पूर्ण त्याचे शास्त्र मिथ्यापय. आणि जो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसनी सकळ. ग्रंथही त्याचे तात्काळ बुडवून टाकावे. ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलूनी बैसले मध्य पडला लावूनी. सर्व जातीचे लोक तत्क्षणी सभे लागून पातले. तो मंडन मिश्रे पडद्या आत शंकराचार्याशी न कळत मध्यगट घेऊन त्यात सरस्वती स्थापून पूजिली. दैत्या मध्याच्या घटातूनी सरस्वती बोले अय्या लागुनी. आता मी शंकराचार्याशी जनी शास्त्रमते विद्वांसिते. तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन तुझे. ऐसे प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुनी वर. तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला. मग पडद्या आतून शंकराचार्यांशी बोले वचन. कोणता वेद आरंभून अर्थ करू सांग पा. तै शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त. जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मजसी सांगावे. ठाई ठाईचे अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान. न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षण मात्रे. मग त्याच आचार्य भाषिता
मान्य करुणी तो तत्वता सरस्वतीसी म्हणे ही माता बोले आता सत्वरी तै श्री शंकराचार्याप्रती बोलू लागली सरस्वती परी शंकराचार्यांच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे तव सरस्वतीने मुख काढिले घटातून बाहेरी प्रथम ऋग्वेद रुचांसहित सरस्वती चालेली बोलत ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते धवा परिजाच्या मुखापासून चार वेद झाले उत्पन्न त्या ब्रह्म्याचे ते कन्यारत्न न अडखळे कोठेची शंकराचार्य जे जे पुसत त्याचे तत्क्षणी ती उत्तर देत असो ऐशा ऋग्वेद समस्त समाप्त जाना झाला परी सरस्वती म्हणते वेद हा आचार्य नेनोनी भेद आता बोले रे यजुर्वेद ऐसे अय्यासी सांगितले ते स्वामीच्या ऐकुनी भाषित सरस्वती पडद्या आत यजुर्वेदालागी त्वरित आरंभिती जाहली असलखित शब्द उमटती शंकराचार्य अर्थ पुसती परी कुशलत्वेती सरस्वती करी समाधान तात्काळ आचार्यांचा न चाले उपाय कोठेच न होय पाडावं मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजला पूर्वी ऋग्वेद झाला आता यजुर्वेदासी चालला तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न की जे ऐसा करून या निश्चय अय्यासी बोलती आचार्य अरे तू प्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक ती रुचा बोलून सम्यक अर्थ सांगी पुनरपी ऐशा स्वामींच्या प्रश्नाला ऐकून स्तब्धली ब्रह्म बाळा पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणीतला परी तिसी त्याचा आठव नसे अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणी सांग आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणी पा परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच कुशिले पूर्वोक्त अर्था तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच म्हणून अंतरी गडबडून स्तब्ध होत असे तच्चन हे तियेच वर्म कठीण ठाऊक नसे कोणासी परी शंकराचार्य चतुर अंतरी करीत विचार ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार ब्रह्मा आणि सरस्वती हे मात्र बोलतील निश्चिती या दोघा वाचुनी जगती नसे कोणी समर्थ या अय्याच्या बापाचेनी ऐसे नो हे वेद बोलणे मग ह्या क्षुल्लक पामराचेनी कोठून या बोलवेल तरी तेथे काहीतरी कपट आहे निर्धारी ऐसे जाणून या अंतरी अय्या लागी बोलत अरे आता उगा राहिलासी मग प्रश्नासी का नोत्तरीसी तो अय्या गडबडून मानसी म्हणे अनर्थ ओढवला 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी परी तो अत्यंत भय पाहुनी काहीच वाणी बोलेना मग शंकराचार्य उठून पाहती पडदा उघड न तो तेथे मध्य गटातून मुख बाहेर आले असे ते पाहता ही सरस्वती होय ऐसा अंतरी करुणी निश्चय ते जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त झाले मग सकळ पडदे फाडून शिरी घातला दंड दारुण त्याने तो मध्य घट फुटून चूर्ण तत्क्षण झाला आणि म्हणती हे दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होऊनी वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळीनी करीत असे तुझे न पहावे जारिणी मुख ज्याच्या पोटी जन्मलीस देख त्या ब्रह्मयासीच तू निशंक अंग भोग दिसी निर्लज्जे ऐसी तू महापापिनी या जैनासी वश होऊनी जैन शास्त्रे स्थापवया लागुनी सर्वदा रत झालीस या दुष्ट पाखंड मतासी आश्रय देऊनी अहर्निशी 18 याती 4 वर्णांसी एकंकार केलास जैनी झाले लोक समग्र हा तुझी केलाशी वर्णसंकर वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली या जैनांची शास्त्रे संपूर्ण तुवा त्यांचा धोरणी अभिमान जैन मत प्रकटवून लोकापाखंडी घातलेस तुझ्या आश्रये ह्या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्राम दैवते स्थापून या स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही ऐसा तुझ्या योगे सकळा अत्यनर्थ ओढवला तू म्या कैलासी एकी येला म्हणून घेतला अवतार तू अनाचार केलासी अत्यंत तरी सदा राही निजमुखात अंत्यजादिकांच्या गृही सतत वास हो मम शापे ऐसे रीती सरस्वती प्रती शंकर स्वामी शाप देती मग ती कोपनी सरस्वती स्वामी प्रती बोलत तू तो धर्म स्थापावयासी साक्षात शंकर अवतरलासी तरी तुझा देह किकट दिशी पडेल जाण मध्वचने ऐसे स्वामींशी शापून सरस्वती गुप्त झाली तत्क्षण मग स्वामींचे धोरणी चरण मंडन मिश्र लोळत परी शंकराचार्य तत्क्षणी जैन शास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्र जीवनी निवुन्या बुडविल्या त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचार्य रक्षिले असो ऐसे जनशास्त्रांसी विध्वंसुनी क्षणार्धीसी मग जवळ पाचारुनी जनांसी स्वामी तयांसी बोलत
अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित, परित्याते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिले म्हणून निसंशय काही न धरावा मनी, आपला धर्म आपणा लागुनी देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा या देखा, स्वामी चरणी स्वकीय मस्तक ठेवून या विनवीत. म्हणे स्वामी जैनवत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून, परी कृपे जैनांचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसी एकदा दिनवाणी कृपा उपजोनी स्वामींच्या म्हणी, ग्रामदैवताच्या सन्निधानी जैनाचा धोंड स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनाचा धोंडा बसत, ग्रामदेवता संगे त्या प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी ती जोराशी अज्ञापिती सकळ जनांसी, की आपल्या जाती धर्मेसी पूर्वी प्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताल कोणी तरी दंडीना ऐसे बोलुनी, वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी प्रकट केली साचार. मग सकळ ही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्राध्ययन, आणि अन्य जनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपल्या उत्तम बुद्धी बळे, जैनाचे पाखंड मत आगळे विध्वंसिले सर्वही. श्रुती स्मृत्युक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर, तेवीच अद्वैताचा साचार मार्ग सर्वांसी दाविला. एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर, अवतरुणी या भूमीवर भूभार हरिता जाहला. अहो शंकराची लीला अगाध, जो भक्तवत्सल स्वानंद कंद, सेवका तारुण्या विशद निज पदासी नेतसे. काय वर्णावे त्यांचे चरित, जे दीन अनाथ सद्भक्त, शिवपंचाक्षरी शराक्षरी जपत तया तारित प्रसादे. दाशार्ह रावा आणि कलावती बहुला विदुर पापमती, तीही शिवपंचाक्षरी निभूती अक्षय गती पावली. शबर केवळ निषाद शिवकृपे तरला हे प्रसिद्ध, भस्म होऊन्या तद्भार्या शुद्ध पुनरपी देहे प्रकटली. श्री शिवयोगियाने सुमती भद्रायू कारणे, शिवकवचाच्या उपदेशाने पावन केले साचार. मैत्रेयीच्या उपदेशे करुणी शिवव्रत आचरता सिमंतिनी, यमुने तपती बुडाला असोनी आला वाचुनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करुण, राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्य स्थापिले. ऐसे शिवकवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत पवित्र, परी अभक्ता कायते. जरी गर्गमुनी सारखे सद्गुरु हरा परी शिष्य थोरू, भाविक असते तरी उद्धारू होईल जाण निश्चय. जरी भद्रायू सम शिष्य जन शिवयोगी या परी गुरु सुजान, तरी प्रत्यक्ष शिव प्रगटोन नेल शिष्या कैलासी. कलियुगा माझी गुरु महंत एक अडक्यासी तीन मिळत, तरी सद्गुरु सम अद्भुत सामर्थ्य तेथे कैचे पा. द्रव्याची इच्छा धरुणी मनी केवळ शिष्य जनांचे भोंदुनी, मंत्र तंत्र पुंकोनिकानी व्यर्थ साधना लाविती. शिष्य ही अभाविक दुर्जन गुरुचे पाहती सदा न्यून, म्हणून दोघा नरक दारुण प्राप्त होय शेवटी. आताचे गुरु शिष्य सकळीक केवळ द्रव्याचे गिराईक, दाशाळ हार्दिका परी तो एक शिष्य न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्यांच्या धना नरका समान मानिती जाना, सच्ची शहीत नमन धना अर्पिता ते गुरुपायी. म्हणून तरले दाशाळ हार्दिक ना तरी तेच मंत्र सकळीक, परी हे आताचे जनमूर्ख द्रव्य लोभे भुलले पै. अहो कृतयुगा माझी पाहता अस्थिगत प्राण होता, जेव्हा अस्ति पडती सर्वथा तेव्हा प्राण जात असे. म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्यी जाऊन, त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय. द्वापरी प्राण नाडी गत नाडी सुकती तो वाचत, ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा. आणि लक्ष अयुत सहस्त्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये, म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने अचरत. आणि ऐसे तप करीत की जेने अंगी वारुळे चढत, मग प्रसन्न होई भगवंत आपल्या नेत पदासी. आता तो अन्नमय प्राण अन्नाविन सत्वर मरण, आणि आयुष्य तेही अपूर्ण नोहे साधन काहीच. देहाचा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा, म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्भवली. आणि औट घटिकात पूर्ण परमेश्वरा प्राप्ती होऊन, मोक्षासी जावे उद्धरण ऐसा मार्ग काढिला. तो मार्ग म्हणाल कवन तरी सद्गुरुसी जावे शरण, यावी न मोक्ष लाभाला गुण इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा सदा आनंद तन्मनी वसावा. वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परिसाचा, शिष्यही असावे भाविक गुरुची मानावा ईश्वर एक. ऐसे घडत आहे सकळीक जन तरतील कलियुगी. श्रीधर म्हणे श्रोतयांसी ज्या मंत्री तरेल महाऋषी,
तिची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायू तरला, जेने दशार्ह राव उद्धरला, आणि जो मंत्र सुमती राणीला शिवयोगीने दिधला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली, विदुर पावला शिवपद कमळी, आणि भ्रतारा सहित करली सीमंतिनी ज्या मंत्रे. तिची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र, मृत्युंजय शिवकवच पवित्र, इत्यादी सकळही मंत्र या ग्रंथात ग्रंथिले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी, तेची मंत्र असता निर्धारी, तीही सांप्रत पूर्वीच्या परी कान उद्धरती जन हे. तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तरी तत्क्षण, पूर्वीप्रमाणे तयासे गुण येईल जाण निश्चय. या लागी विशुद्ध भावेसी जपावे या शिवमंत्रांसी, आणि सर्वांनी अहर्निशी शिवलीलामृतासी एकीजे. आपल्या प्रपंचा लागुनी सावध जैसे निषेधिनी, तैसे जरी शिवस्मरणी तरी मग उणे कायसे. कलियुगाच्या जनाकारणे शंकराचार्य या अभिधाने, अवतार घेऊन या शिवाने जैनमत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक जो शंभू अपर्णा नायक, तयाचे स्मरण करिता सकळीक भव भय निरसे पै. आपल्या कार्यात रात्रंदिन गुंतले असती जे का जन, ते अभागी आयुष्य सर्ण पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंची गुंतले शिवध्यान करू विसरले, जन्मासी आले तैसेची गेले ते जन्मले मेले सारखेच. ते जन्मने काही करीत नाही, ते शेवटी जाऊनी यमाची गेही. तिथे पडोनी नरक डोही अनेक भोग भोगिती, आणि पुनरपी नाना योनित जन्मोनी अनंत दुःखे भोगित. एवं संस्कृतीच्या आवर्तात बुचकळत सर्वदा, म्हणून सांगतो सर्वा लागून शिवचरणी भाव धरून. करिता शिवलीलामृत पान जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनांसी शिव नेतो मोक्ष पदासी. ब्राह्मण आदी सर्व जातींसी शिवस्मरण तारक. परिब्राह्मण आपल्या कर्मात बैसती बहुत ग्रंथ घोकीत, आणि प्रपंच होऊन रत शिवस्मरण विसरले. आणि क्षत्रिय ते संपूर्ण नाना शस्त्रे सांभाळून, सदा युद्ध इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले. वैश्य ते आपल्या व्यवहारेसी द्रव्याची दुनाई इच्छुनी मानसी. तागडी धरिती अहर्निशी शिवस्मरण मग कैचे. कोणब्यासी नाही घरदार नित्य नूतन संसार. भूमी सेवा करते निरंतर मग शिवस्मरण कैचे तया. सोनार सुतार कासार करिता आपले व्यवहार. प्रपंच गुंतले निरंतर मग शिवस्मरण कोठोनी. ऐशा सकळही याती आपापल्या हारी गुंतती. जन्म मरणाच्या आवृत्ती न सुटती साचार. पुन्हा पुन्हा जन्म मरणे 84 लक्ष योनी भोगणे. परितयाच्या परिहारा कारणे शिवनामामृत समर्थ. या लागी शिवलीलामृत ग्रंथ पापी जनोद्धारक निश्चित. याते जे श्रवण पठण करिता ते जन होत शिवरूपी. एक मंडळा माझारी म्हणजे 42 दिना भीतरी. सदा शिवमूर्ती ध्यावनी अंतरी 7 अवर्तने करीती जे. तया श्री गौरी रमण प्रत्यक्ष देऊनिया दर्शन. सकळ कामना करीतो पूर्ण ऐसा महिमा ग्रंथाचा. श्रावण मासी सोमवारी एक एक आवर्तन जो करी. श्री शंकर त्याचे घरी वास करीतो सर्वदा. श्री शंकर झालिया प्रसन्न जगी तयासी काय न्यून. जैसी कामधेनू मिळता संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात. जरी पाहिजे शंभूची कृपा तर ह्या आहे मार्ग सोपा. करीत पंचाक्षरादी मंत्र जपा शिवलीलामृत वाचावे. शनी प्रदोषी शिवरात्री दिनी ती आवर्तने करिता तत्क्षणी. सर्व बंध मुक्त होऊन इच्छिला पदार्थ लाधतो. आता शंकेल श्रोत्यांचे मन श्री शिवमंत्राच्या जपे करुण. जैशी दाशार्हाच्या अंगातून पापे निघाली का करूपे. देवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असता अमुप. काकरूपे आमचे पाप गेले का न दिसे पै. तरी श्रोते जन हो ऐका ऐसी अंतरी न धरा शंका. स्कंद पुराणी व्यासे जे का लिहिले तेची हे कथिलेसे. या लागी हे असत्य म्हणता जीवेसी कीटक पडती तत्वता. दाशार्हा परिभावे तत्वता पापे भस्म होतील. 14 अध्याया भीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी. तीही निष्पाप होऊनी सत्वरी बहुत जन उद्धरले. शिवकवचे भद्रायू बाळ शिवमंत्रे शारदा निर्मळ. राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावर्तने परतला. शबर स्त्री भस्म झाली परिती नैवेद्यार्पणाच्या वेळी. अन्नपात्र घेऊन पतीजवळी उभी राहिली पूर्ववत. बहुला ती केवळ नापातकी पश्चातापे गेली स्वर्गलोकी. विदुर भ्रतार होता नरकी तूही तेथे आणविला. वामदेवे ब्रह्मराक्षसास गौतमे कल्माश पादरायास.
श्री शिवे श्रेयाळ चांगुनेस आणि चिलयास उद्धरिले. दाशार्हराव आणि कलावती शिवमंत्रे पावली मुक्ती. व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन श्रवण मात्रेच. हो रक्षक बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करुण. मंत्रात मंत्र श्रेष्ठ हे दोन पंचाक्षरी आणि षडाक्षरी. शिव कवच महामंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात. रुद्रावर्तन चिदा भस्म पूत आणि शिवदर्शन उत्तम यांची महात्मे संपूर्ण 14 अध्यायात वर्णन. या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरूचे कथियेले. स्कंदाप्रती शंकर सांगत जे ह्या मंत्रासी मुखी बोलत तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने. जो शिवलीलेसी पठन करी तयासी प्रसन्नगिरी कुमारी. आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निश्चयी. ऐसे श्री गिरिराजा नाथ कथिथे जाहले स्कंदा प्रत. म्हणून मीही तैसेची येथ वर्णिले असे पा. मी आपल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही. श्रोते जन हृदया ठाई विकल्प काही न धरावा. शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय. ऐसा मनी विकल्प होय तरी सांगतो ऐकीजे. ज्या शिवे भक्त तारिले अपार आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र त्यांनीच ह्या कलियुगी अवतार धर्म स्थापनार्थ घेतला. शिव महिमा अगाध सकल ही की जे प्रसिद्ध. म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला. पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली. कलियुगी श्री चंद्रमौली शंकराचार्य अवतरले त्याची सविस्तर कथन या 15व्या अर्थ केले पूर्ण. श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार. हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठन अथवा 7 पारायणे अत्यादरी करावी. मद्यमांस भक्षण न करावे. ग्रंथ पठन की स्नान केल्या वाचून पारायण न करावे. रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी. की अभक्ष भक्ष भक्षुनी शिव नये या ग्रंथात. आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान तयाच्या श्रवणी जाण न घालावा सर्वथा. रजस्वला स्त्रिया समान दुर्जन निंदकाचे मन केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे. या ग्रंथाच्या पठने करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन गंडांतरे रोग मृत्यू पापरून दरिद्र संकटे निरसती. अष्टकुष्ठादी रोग निरसती. शृंखळादी बंधने तुटती. आयुष्यवर्धन धनसंतती अखंडित होय पा. आणि तुष्टी पुष्टी सायुज्य सदन पठन मात्रे लागते पूर्ण. याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे. 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेहमी न वाचेल तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण. सर्व शिवलीलामृत पठन केल्याचे पुण्य येईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुत सुरस. त्यातील निवडून सारांश 42 ओव्या काढिला. आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या त्या. श्रवण मात्रे सकळ श्रोत्या स्वर्ग प्राप्ती निश्चय. पाठाच्या 42 ओव्या. ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता. पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु. ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा. माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या. मनोज गमना मनमोहना कर्म मोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हसे पूर्ण भलत्या निशेष घडो शिवस्मरण. न कळता परिसन्नोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे. न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ. औषध नेनता भक्षित परी रोग हरे तात्काळ. जय जय मंगल धामा निज जन तारक आत्मा रामा. चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता. हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शफरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना भव भंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा. धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी. तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आम्राय. न कळे तुझे आदिमध्यावसान आपणची सर्व करता कारण. कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जव निवास. सर्व काळ भक्ता कार्यास स्वांगी उडी घालीसी. सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी. तो परम पावन संसारी होऊन तारी इतरांते. बहुत शास्त्र वक्ते नर
प्रायश्चित्तांचे कळती विचार. परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे. नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमणी कृंतना. मधमत्सर कानन दहना निरंजना भवहारका. हिमाद्रीजा माता गंगाधरा स्वास्य वदना कर्पूर गौरा. पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवन ईशा. नीलग्रीवा अहि भूषणा नंदी बहना अंधक मर्दना. दक्ष प्रजापती मुख भंजना दानव दमना दयानिधे. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा. त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र. कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा. समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रैमूर्ते. परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा. पशुपते पय फेन गात्रा परम मंगला परब्रह्मा. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंदे भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायु प्रती अगाध नीती कथिलेस. जय जय भस्मोद्धुलित तांगा योगी ध्येया भक्त भोग भंगा. सकल जन आराध्य लिंगा नी बेगी तुझ पाशी. जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम. धिक ग्रह पुर उत्तम आणि दान धर्माधिकार. जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार. ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्यांसी जिंकिले कळीकाळा. जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती. आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप. जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहोरात. तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे. कामगज विदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना. लोभांधरकार चंड किरणा धर्म वर्धना दशभुजा. मत्सर विपिन कृशाना दंभनग भेदका सहस्त्र नयना. लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या. आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा. रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे. धन्य धन्य तिची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीते पै. सूत सांगे शौनती काम प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती. त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते. जे करीती रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिती शक्र द्रुहीन. केवळ त्यांचे घेता दर्शना तरती जन तात्काळ. ब्राह्मणादी 4 वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण. स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र तो अत्यंत जाणवणे अपवित्र. लिहिले नाना वस्त्र अलंकार तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न तरी केवळ पशु समान. मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयाचे. शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे. ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव ज्यांसी वंदिती कमलोद्भव. गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगेंद्र. तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन. अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती. तू स्वजन भद्र कारक संकटी रक्षिसी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून शरण निघालो असे मी दीन. तरी या संकटातून काढून पूर्ण सर्वक्षी. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ह्या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार. श्रुती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि ह्या 42 ओव्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान. जेवी इक्षुरस गाळुनी शर्करा काढीजे त्यातुनी. तेवीच हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचविना सर्व ग्रंथ. कित्येक ते आयस करीत ग्रंथ विस्तृत म्हणूया. हे जाणवनिया अंतरात शंकर आत्मे नित्य पठनार्थ. श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा ह्या ओव्या रचेला. भोळा चक्रवर्ती उदार भक्त वत्सल कर्पूर गौर. तारावया जन समग्र नाना उपाय करीतसे. तो दीनजनांचा कनवाळू नाना रीती करीत सांभाळू. परी हे दुर्जन कृतज्ञ केवळ मुखे नामही न घेती पा. शिवनाममुखी असावे म्हणून साधू संत करीती यत्न. परी हे सर्व अतिमूर्ख जन प्रपंची गुंतून पडताती. तरणी उदयापासून
अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखातून परिशिवनाम न एची या लागी सजना लागुनी विनवितो उभय हस्त जोडुनी शिवलीलामृत पठने करुणी मोक्ष जोडुनी घेईजे नित्य समस्त नोही पठन तरी 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करुणा मनोरथ पूर्ण होतील पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ म्हणून तो जाश्वनीय प्रत्यक्ष होय जप करत्या आता शेवटी मी श्रीधर श्रोतया प्रती जोडुनी कर विनंती करते ही सादर अंतरा माझी ठेवावी पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिव कवच मृत्युंजयादी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाना निर्धारे याला की हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जना प्रत तथापि देणार तरी निश्चित इतके गुह्य राखावे हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतया प्रती मागत हा शिवलीलामृत ग्रंथ श्री मत्स्य स्कंद पुराणा अंतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असो यथार्थ सर्वही स्कंद पुराणी व्यासनारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारणी सुताने जैसे ऋषींसी कथिले पै तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा जैसे शंकरे कर्णी कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजवरी जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगत दुधारा श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेबी इक्षुदंड संत सज्जन परिसोत अखंड पंचदशाध्याय गुण श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त ओम नमः शिवाय।